विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून 7/12 कोरा करावा या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन। महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती शेतकऱ्यांचा कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि 7/12 कोरासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून माननीय मान्यवरजी जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती धरणे आंदोलन चालू आहे आता ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये। त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आपण बी इथं जिल्हाधिकारी कार्यालयावरती धरणे आंदोलन एक दिवशी धरणे आंदोलन ठेवलेले आणि देवाभावी सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी करू आणि 7/12 कोरा करू हे त्यांनी शब्द दिला होता। हे शब्द पूर्तता करावा म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही घेतलेले। अरे बाबा, सर्व उद्योगपतीचे 16 लाख कोटी रुपये तुम्ही कर्ज माफ करता, मग सर्वसामान्य शेतकऱ्यांचं कर्ज माफ का करू शकत नाही? आणि दिलेले शब्द या सरकारने पाळावं आणि देवाभाऊने, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा मोठं आंदोलन या अधिवेशनावरती राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही मुंबईमध्ये अधिवेशनावरती घेरावा घालू या तुमच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो। आज राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती पक्षाच्या वतीनं धरणं आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि आज सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचं 7/12 कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही धरणं आंदोलन केलं। या ठिकाणी राज्याचे उपाध्यक्ष आबा मोठे असतील, सचिव सुनीलदादा बंडगर असतील, तसेच जिल्हाध्यक्ष अनिलजी शेंडगे, विकासनाथ आलदर, सतीश बुजुर्गे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आज या ठिकाणी सरकारला इशारा देऊ इच्छित आहे की गेल्या सोमवारी महाराष्ट्रातल्या सर्व तहसीलदारांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं निवेदन दिलं। त्यांना या आंदोलनाच्या मार्फत आम्ही सांगतोय की आदरणीय मुख्यमंत्री या राज्याचे त्यांनी शब्द दिला होता की आमचं सरकार आल्यानंतर सरसकट शेतकऱ्याची कर्जमाफी करू, परंतु आज सरकार येऊन मला वाटतं जवळजवळ आता 1 वर्ष होतंय तरी परंतु त्या देवेंद्र फडणवीसांनी याच्यावरती कुठलाही ठोस असं कारवाई केली नाही। मला वाटतं आळंदीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी स्टेटमेंट केलं, त्यांना विचारलं पत्रकारांना की तुम्ही शेतकऱ्याचा कर्जमाफी करणार आहे, त्याच्या संदर्भात काय कारवाई करणार आहे? त्यांनी सांगितलं की योग्य वेळ येताच आम्ही त्याच्या संदर्भामध्ये कारवाई करू। मला एवढं सांगायचं देवेंद्र फडणवीसांना की तुम्ही मतं घेतली कर्जमाफी करणार आहे म्हणून, परंतु पुन्हा आता तुम्ही पुढलं इलेक्शन येईपर्यंत, पुढली लोकसभा येईपर्यंत 4 वर्ष तुम्ही लोकांना या कर्जमाफीच्या संदर्भात झुलवत ठेवणार। आज जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतायत। जर तुम्ही दररोज 8 शेतकऱ्यांच्या हिशोबाने जर तुम्ही पुढली 4 वर्ष निवडणुका आहेत तर 4 वर्ष जर तुम्ही वाट पाहायला लावणार असताल तर दररोज 8 याप्रमाणे 4 वर्ष गुणिले 365 दिवस 1460 दिवस होतात आणि दररोज 8 म्हणलं तर कमीत कमी 12,000 शेतकरी या 8च्या रेशूनं तोपर्यंत आत्महत्या करणार आहेत। मला एवढंच सांगायचंय की तुम्ही शब्द दिला होता, अजित पवारांनी स्टेटमेंट केलं मागच्या महिन्यामध्ये की आता शेतकऱ्यांनी कर्ज भरलं पाहिजे। परभणीमध्ये एका शेतकऱ्यांनी रोगर घेऊन आत्महत्या केली दुसऱ्या दिवशी, त्याच्यानंतर उरलेला अर्ध रोगर घेऊन त्याच्या बायकोने आत्महत्या केली आणि त्यांची बायको 7 महिन्याची गर्भवती होती त्या शेतकऱ्याची, त्याचं मूल सुद्धा त्याच्याबरोबर गेलं। म्हणजे एका स्टेटमेंटमुळं त्या शेतकऱ्याच्या घरातली 3 माणसांची आत्महत्या झाली। मला असं म्हणायचंय की जर हे बेजबाबदार सरकार असेल, सांगताना सांगायचं की आम्ही शेतकऱ्याची मुलं बसलोय, परंतु शेतकऱ्याचा हिताचा कुठलाच निर्णय हे घेत नाही। 25-36 लाख शेतकऱ्यासाठी 25,000 कोटी फक्त लागणार आहेत आणि तुम्ही जर बघितलं तर मेट्रोसाठी 1 लाख कोटी, सार्वजनिक खात्यासाठी रस्त्यासाठी 40,000 कोटी, ही शक्तीपीठाला सगळे शेतकरी विरोध करतायत।
त्याच्यासाठी 1 लाख कोटी म्हणजे तिकडे तुम्हाला पैसे आहेत आणि ज्या शेतकऱ्याच्या नावावरती तुम्ही मतं मागता, शेतकऱ्याची पोरं म्हणून तुम्ही स्वतःला राज्यकर्ते समजता, त्या शेतकऱ्यासाठी आत्ताच्या चालूच्या अर्थसंकल्पामध्ये मागितल्या फक्त 7,000 कोटी रुपयाची तरतूद केली. हे अतिशय लांछनास्पद आहे. या शेतकऱ्याला जोडधंदा करायला सांगता, त्या पशुसंवर्धन खात्यासाठी फक्त 5 कोटी रुपये तरतूद केली. शेतकऱ्याला 25,000 कोटी रुपये तुम्हाला द्यायला नाहीत, परंतु 16 लाख कोटी रुपये उद्योगपतीचं कर्ज तुम्ही एका मिनिटामध्ये माफ केलं. उद्योगपतीने तुम्हाला कुठलं निवेदन नाही, त्यांचा कुठला मोर्चा नाही, त्यांचं कुठलं उपोषण नाही, कुठलं निवेदन नाही. तुम्ही उद्योगपतीचं कर्ज माफ करता 16 लाख कोटी, परंतु शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचं म्हणलं की तुमच्या पोटात दुखते. अशी परिस्थिती झालेली आहे. मला एवढंच सांगायचं आहे आपल्या माध्यमातून की जर तुम्ही असं शेतकऱ्याच्या जीवाशी जर खेळत असाल तर निश्चितपणे एक दिवशी शेतकरी सुद्धा त्याचा आसूड घेऊन तुमच्या मंत्रालयात आल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चितपणे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जोपर्यंत शेतकऱ्याचा उतारा पोरा होत नाही, जोपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाचं हे आंदोलन, राष्ट्रीय समाज पक्षाचा हा लढा थांबणार नाही. एवढंच मी आज या ठिकाणी बोलतो. धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.